ठाण्यामध्ये ड्रग्ज तस्करी सुरू असल्याचा आरोप पानसेंनी केलाय। तर कळवा पूल आणि ब्रह्मांड वागळे इस्टेट भागामधून ड्रग्ज तस्करीचा रॅकेट सुरू आहे असा गंभीर आरोप मनसेचे नेते अभिजित पानसेंनी केलेला आहे। ठाण्यामध्ये ड्रग्ज तस्करी सुरू असल्याचा आरोप सुद्धा अभिजित पानसे यांनी केलाय आणि कळवा पूल वागळे इस्टेट भागामधून ही ड्रग्ज तस्करी होती आणि या ड्रग्ज तस्करीचा रॅकेट सुरू आहे असा गंभीर आरोप पानसेंनी केलाय। एमडी नावाचं एक ड्रग सर्रास ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये विकलं जातं आणि हा प्रवास आता हळूहळू महाराष्ट्रभर मुंबईपासून सुरू झालाय। ठाण्यामध्ये मी अतिशय जबाबदारीने सांगतो की कळवा ब्रिजच्या खाली, त्याच्यानंतर आंबेडकर रोडच्या कॉर्नरला, ब्रह्मांडमध्ये, त्याच्यानंतर हिरानंदनी इस्टेटमध्ये, वागळे इस्टेट 16 नंबरमध्ये फोनवरती हे कॉन्टॅक्ट केलं जातं आणि तो माणूस येऊन ते एमडीच्या असे तांदळासारखे काहीतरी दाणे असतात, मी कधी आयुष्यात बघितलं नाही ते, पण पांढरे दाणे असतात, काही गुलाबी दाणे असतात। तर हे जे ड्रग्ज तस्करीचा रॅकेट सुरू आहे या संदर्भात शंभूराज देसाई यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणालेत पाहूया। हे बघा, मी परत सांगेन, उद्या याच्या बाबतीत माझ्या विभागानं जे नियोजन केलेलं आहे पुढचं, त्याच्या बाबतीत स्वतंत्र पत्रकार परिषद मी घेणार आहे। पण समजा पानसेने अशा पद्धतीचं काही ट्विट केलं असेल, काही ठिकाणांचा उल्लेख केला असेल, तर माझ्या विभागातल्या अधीक्षकांना, मी ठाण्याचा देखील पालकमंत्री, तिथल्या पोलीस आयुक्तांना अशा पद्धतीच्या ठिकाणांची तातडीनं तपासणी करण्याच्या सूचना दिल्या जातील आणि जर त्या ठिकाणी काय आढळलं तर त्याच्यावर कारवाई 100% केली जाईल, आजच्या आज केली जाईल। तर ठाण्यामध्ये ड्रग्ज तस्करी सुरू असल्याचा पानसेंचा आरोप होता आणि त्यावर ही प्रतिक्रिया पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे।